ग्रॅनी आजी, इथून पुढे मला येडपट, इडियट हे असे शब्द वापरायचे नाही. सॉरी सॉरी म्हटलं ना बाळा. खरंच बाळा, अरे मला लक्षातच आलं नाही की तू नाटक करतेस म्हणून. कारण तू नाटक पण इतकं इतकं खरं खरं करत होतीस ना, मला सगळं खरंच वाटलं. म्हणून माझा थोडासा गोंधळ झाला. सिरियसली पाहिलं, म्हणून मी बोलते मी तुझ्यापेक्षा बेटर प्लॅन्स बनवते, हो की नाही? बस हा विषय इथेच पुरे. ओके. आई थोडी गावाला गेलीस, तिथे काय झालं काहीच नाही सांगितलंस. सांग ना. हे घे चहा पीत पीत सांग. बर. हो, चहा घेता घेता सांग. काय झालं माहितीये का, म्हणजे मी त्या कमळीच्या गावी गेले ना, तिच्या गावी तिचं कोणीही नाही. खरंच म्हणजे ती ज्यावेळेस मुंबईला निघून आली ना, त्याच वेळेस तिची आई सुद्धा तिथून निघून गेलेली. तीही नाहीये तिकडे. आणि दुसरा एक मुद्दा असा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राजनची पहिली बायको होती, तिचं घर मी जाळलं होतं. मी ज्या गावात गेले होते ते तेच गाव होतं. हो खरंच, आत्ता मी गेले होते ते तेच गाव होतं. आणि लोक असं बोलत पण होती की हो त्यांचं घर जाळलं होतं म्हणून. याचाच अर्थ काय होतो, कमळी ही राजनचीच मुलगी आहे. हे ग्रॅनी आजी, म्हणून मी तुला काही काम देत नाही. कारण तुला जे काम देते ना ते तू पूर्णच करत नाही. आणि आता मी बोलू का तुला, येडपट बोलू मी? अनिका, आगाऊपणा कमी करायचा बस. ओके सॉरी. तिला बोल. तेच ते. ग्रॅनी आजी, पण तू प्लीज लवकर शोध काढ ना. ती सरोज कमळीची आई आहे की गौरी? चालू आहे माझा तोच प्रयत्न चालू आहे. तू काही एक काळजी करू नको, मी त्याच मार्गावर आहे. कळलं? चला मी तर येते. मला कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट काम आहे. कॉफी तर पिऊन जा. नाही, मी कॉलेजला पे. अगं अशीच